अध्यक्ष महाराज येऊ नाही शकले आमचे, त्यामुळे मला यायला ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयोश्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुर्। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामी नेतापहारिणे। आजच्या या शुभ दिवशी विवेकानंद आश्रमातर्फे ते जे आम्हाला आमंत्रित केलं गेलं त्याबद्दल मी खूप मनापासून हृदयापासून त्यांचे आभार व्यक्त करतो। वास्तविक पाहता ह्या कार्यक्रमाला आमचे रामकृष्ण मठ नागपूर आमचे अध्यक्ष महाराज येणार होते, परंतु त्यांची तब्येत काही ठीक नसल्या कारणामुळे तो योग माझ्यापर्यंत आला आणि मी आज इथपर्यंत आलो। एक माझं स्वतःचं सौभाग्य मी समजतो की अशा एका पवित्र कार्यक्रमासाठी मला इथं भगवान श्रीरामकृष्णांनी स्वामीजींनी मला इथं त्यासाठी बोलून घेतलं। तर तिथीप्रमाणे स्वामीजींचा उद्या आपण उत्सव साजरा करतो। उद्या म्हणजे 10 तारीख येते बंगाली तिथीप्रमाणे। तसं आपल्याला सर्वांना माहितीच आहे की स्वामींचा जो जन्मदिवस आहे तो 12 जानेवारी आहे 1863। परंतु दरवर्षी आपल्या तिथीप्रमाणे दिवस आणि वार थोडा चेंज होतो, परंतु त्यासाठीच हा उद्याचा दिवस स्वामींची तिथीपूजा आणि आदल्या दिवशी आपण हा कार्यक्रम इथे करतो आहे। तर मला खरंच त्याचा खूप आनंद व्यक्त करता येण्यासाठी मी आज इथं उभा आहे। आता आपण इथे जे इथं माता भगिनी वगैरे सगळे बसलेले आहात, तर मी तर स्वामींच्या जीवनावर प्रथम बोललेच, परंतु आता जस्ट इथं आल्यानंतर माझ्या मनामध्ये आलं की बाबा तुम्हाला सुद्धा भगवान श्रीरामकृष्ण देव आणि माँ शारदा देवी यांच्या जीवनाबद्दलसुद्धा काही चांगले प्रसंग सांगण्याची इच्छा होते। तर आपण प्रथमतः आता स्वामीजींच्याबद्दल विचार करू। स्वामी विवेकानंद जे भारताच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय इतिहासातील एक युगपुरुष, युगाचार्य म्हणून आपण ज्यांना ओळखतो, त्यांच्याबद्दल आज त्यांचं आदर्श जीवन, त्यांचं व्यक्तिमत्व ह्या विषयावर थोडा आपण प्रकाश टाकूया। बघा, हे सगळे महापुरुष होऊन गेलेत। आता ह्यांच्या जीवनाकडे आपण जर पाहिलं आणि त्यांच्या जीवनामधून आपल्याला काय भाव शिकता येईल की ज्यांचं जीवन आचरून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपलं आदर्श जीवन किंवा आपलं व्यक्तिमत्व आपण बदलू शकतो, त्याचा आपण थोडासा विचार चिंतन केलं पाहिजे। अशा शुभ दिवशी खास करून तर आपण ह्या महापुरुषांच्याबद्दल विशेष करून चिंतन करणं आवश्यक आहे। तर तसं पाहिलं तर स्वामीजींचे एक व्यक्ती विकासासाठी किंवा त्यांच्या आदर्श जीवनासाठी अनेक पैलू आहेत, असंख्य पैलू आहेत। तर त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं की बाबा एक आदर्श, एक व्यक्तिमत्वासाठी, एक आदर्श जीवनासाठी आदर्श व्यक्तीची गरज आहे का बुवा, एक आदर्श जीवन जगण्यात आदर्श गुण असणंसुद्धा आवश्यक आहे का, तर ह्याचा थोडा आपण विचार केला तर मी थोडक्यात एक उदाहरण देऊ इच्छितो। समजा एखादा पशु जर घेतला, गाई घ्या, बघा ती गाई जेव्हा जन्माला येते तिचं वासरू खाऊन पिऊन मोठं होतं, नंतर गाईमध्ये रूपांतर होतं, दूध देते, पण म्हातारी झाल्यानंतर ती गाई काय होते, तिचंही शरीर जातं, तिचाही मृत्यू होतो। पण त्या गायीमध्ये काय बदल आपल्याला विशेष दिसतो का? नाही दिसत। परंतु एक मनुष्यच मात्र असं एक आहे प्राणी की जो एक नरेंद्रनाथ म्हणून, जो नरेंद्रनाथ दत्त ज्याला आपण संबोधतो, एक विश्वनाथ दत्तांच्या घरी जन्माला येतो
आणि स्वामी विवेकानंद म्हणून त्यांचा जो प्रवास जर आपण पाहिलात, नरेंद्रनाथ ते स्वामी विवेकानंद, हा संपूर्ण प्रवास पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की त्यांचं जीवन हे कसं का बदललं बुवा. एक आदर्श जीवनामुळेच हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. कारण हे फक्त आणि फक्त एका व्यक्तीमध्येच, मनुष्य प्राण्यामध्येच हे घडू शकतं, ते पशूंमध्ये होऊ शकत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा एक आदर्श व्यक्ती असणं आवश्यक आहे. आणि ते स्वामी विवेकानंदच का, आजच्या दिवशी मला जर विशेष करून बोलायची इच्छा आहे, तर स्वामींच्या जीवनाकडे जर आपण पाहिलं, त्यांचे अष्टपैलू असं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्यामध्ये एवढे गुण होते, त्या गुणांचं भांडार म्हणलं तरी चालेल. एवढे असंख्य गुण की जे आपण एक साधारणतः व्यक्तीमध्ये आपण जे शोधण्याचा प्रयत्न करतो, 2-4 गुण जरी आपल्याला एखाद्या व्यक्तीमध्ये दिसले तर आपण त्याला आपला आदर्श समजतो. अरे आजकाल काय, तर आज तर थोडं ही जी मुलं पिक्चर पाहतात, हिंदी चित्रपट वगैरे, त्या हिरोमधले 1-2 गुण जरी असले तर मुलं तो आपला आयडियल समजून घेतो, एक आयकॉन म्हणून त्याला आपला आदर्श समजतो. पण जे गुण की साधारणतः पृथ्वी तलावर आपण मी जरी म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही की ते असंख्य गुण फक्त आणि फक्त स्वामी विवेकानंदाच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर ते कसे, मी थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छितो की स्वामींचं जर आपण जीवन पाहिलं मित्रांनो, तर त्यांचं आध्यात्मिक जीवन, त्यांचा आत्मविश्वास, त्यांचा त्याग, त्यांचं वैराग्य, त्यांची श्रद्धा, त्यांचं प्रेम, त्यांचं पांडित्य, त्यांची पवित्रता, त्यांची संगीत कला, त्यांची पाककला, त्यांची कला सौंदर्य, त्यांचे विशेष करून लेखन कला, आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांची परदुःख कातरता, त्यांचे शरीर स्वास्थ्य, त्यांचं नैपुण्यता, त्यांची वक्तृता, त्यांचं नेतृत्व, अशा अनेक गुणांनी स्वामीजी परिपूर्ण होते. विचार करा, एवढे सर्व गुण संपन्न असणारे व्यक्ती जर हा आपला आदर्श होऊ शकत नाही का, हा मोठा प्रश्न पडतो. म्हणून मला आजच्या दिवशी विशेष करून वाटतं की स्वामीजीच एक मात्र आपलं आदर्श होऊ शकतात. आणि आजच्या आधुनिक काळामध्ये स्वामीजीच आपलं आदर्श जीवन आदर्श व्यक्तिमत्व असलं पाहिजे असं मला वाटतं. तर ह्यातले मी सगळ्या विषयांवर जास्त बोलू शकत नाही कारण की आपल्याकडे वेळ तसा तेवढा नाही आहे. पण ह्यातले काही ठराविक जे त्यांचे गुण होते त्या गुणावर आपण थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू शकतो. बघा, यातमध्ये सगळ्यात स्वामींचा जो विशेष गुण होता तो म्हणजे सत्यपरायणता, सत्याचं आचरण. आता इथं सगळे बसलेली माझी वडीलधारी माणसं आहेत, माझ्या आई वडिलांसारखी माणसं, तुम्हाला त्या सत्याची काय किंमत असते आणि काय महत्त्व असं तुम्ही माझ्यापेक्षा जास्त जाणू शकता. परंतु बघा, जीवनामध्ये जेव्हा मुलगा जन्माला येतो ना, तेव्हा त्याचे जे पहिले गुरु असतात ते आई बाबाच असतात. म्हणून स्वामींचं पण जीवन जर आपण पाहिलं, त्यांचं लहानपणीचं जर जीवन पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की त्यांचे आईबाबासुद्धा जे होते, स्वामीजींना त्यांनी कसं तयार केलं की स्वामीजींना लहानपणापासून त्यांची आई नेहमी रामायण, महाभारत, भागवत अशा अनेक महान पुरुषांच्या गोष्टी हे सगळं आई त्याला लहानपणी शिकवत असं स्वामीजींना. आणि ते शिकता शिकता स्वामींचं जीवन घडत होतं. हाच त्यांच्या जीवनामधला आदर्श त्यांच्या आईबाबांनी पहिल्यांदा रुजवला. आता विचार करा, जेव्हा स्वामीजी लहान होते, 7व्या वर्गामध्ये असतील, जेव्हा ते प्रथमतः शाळेत जायला लागले, ते शाळेमध्येच असा एक प्रसंग घडला की स्वामीजी शाळेमध्ये बसलेत आणि पाठीमागच्या बेंचवर आपल्या मित्रांबरोबर काही गप्पा मारतात आहे, गप्पा गोष्टी चालल्या आहेत आणि शिक्षकांचं लक्ष जातं आणि शिक्षक पाहतात आहे की ही मुलं गप्पा मारून राहिलेत आणि मी इकडं फाळ्यावर त्यांना शिकवून राहिलो आहे. तर स्वामीजी त्या मुलांना उभं करतात आणि त्यांना विचारतात की सांगा रे बोल, मी आत्ता जे काय तुम्हाला जे शिकवत होतो त्यात तुम्हाला काय कळालं. आता साहजिक आहे, मुलांचं लक्ष नव्हतं, मुलं काय सांगू शकले नाही. मग स्वामीजींना विचारलं. स्वामीजींनी मात्र त्या उत्तर अगदी बरोबर उत्तर, स्वामीजी अचूक उत्तर असं दिलं. तेव्हा सर म्हणतात, नरेंद्रनाथ तू बस खाली, मी ह्या मुलांना बाकीच्यांना शिक्षा देतो. परंतु स्वामीजी लगेच म्हणतात, काय म्हणतात की नाही सर, ती मुलं जेवढी जबाबदार आहेत तेवढा मी सुद्धा जबाबदार आहे, कारण मीच त्यांच्याशी बोलत होतो, मीच त्यांना गोष्टी सांगतो आणि ही मुलं फक्त ऐकत होती. केवढी मोठी शक्ती विचार करा. सत्य बोलण्याची ताकद नरेंद्रनाथांमध्ये लहानपणापासूनच रुजलेली होती. आणि सत्य बोलणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे मित्रांनो. सत्य बोलणं म्हणजे ठाकूर भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात, जो मनुष्य 12 वर्ष जर लगातार सत्य बोलू शकतो तो भगवंताचा लाभ सुद्धा करू शकतो.
हे स्वामीजी स्वतः बोललेले आहेत आणि भगवान श्रीरामकृष्णसुद्धा. आणि सत्य बोलल्याने आपण असं वाटतं की हा मी खूप आनंदात राहील. बिलकुल नाही. तुम्ही तर खूप लोक जाणता की सत्य बोलल्यानंतर आपल्यावर किती मोठे प्रसंग उभे राहतात, किती प्रसंगाला सामोरी जायला लागतं आपल्याला सत्य बोलताना सुद्धा. अशा गोष्टी आपण अनेक ऐकलेल्या सुद्धा आहेत. परंतु नरेंद्रनाथांमध्ये ह्या गोष्टी लहानपणापासूनच त्यांच्या आईबाबांनी त्यांच्यामध्ये रुजवलेल्या आपल्याला दिसतात. तेच नरेंद्रनाथ जेव्हा थोडेसे मोठे होतात, मोठे झाल्यानंतर आपण पाहतो जेव्हा ते भारत भ्रमणासाठी निघतात, तर भारत भ्रमणामध्ये सुद्धा स्वामींचा एक दुसरा विशेष गुण होता, आत्मविश्वास, संघर्ष. आता आत्मविश्वास का असाच जागृत होतो का आपल्यामध्ये? त्यासाठी पण प्रचंड इच्छाशक्ती निर्माण करायला लागते. आणि ती इच्छाशक्ती कुठून निर्माण होते? महान आदर्शामधनं. एक छोटीशी गोष्ट स्वामींची मी तुला सांगूशी वाटते. जेव्हा स्वामीजी भारत भ्रमणामध्ये निघतात, म्हणजे 1836 ज्यावेळेस भगवान श्रीरामकृष्ण आपलं नरीला समाप्त करतात, त्यानंतर स्वामीजी पूर्ण भारत भ्रमण करण्यासाठी निघतात. आणि भारत भ्रमण करत असताना स्वामीजी जेव्हा काशीला पोचतात, त्या काशीमध्ये एक प्रसंग घडतो. काय होतं? स्वामीजी एका ठिकाणी येतात. एक छोटं जंगल असं काशीच्या थोडं बाहेर. त्या जंगलामधून जात असताना स्वामीजी पाहतात की स्वामींच्या मागं काही एक माकडं लागतात आणि ती वानरं त्यांच्या मागं त्यांचा पाठलाग करतात. आणि स्वामी थोडे घाबरतात की एकदम झुंडच्या झुंड त्या माकडांची स्वामींच्या मागं लागतात. स्वामीजी झप 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 करत पावलं टाकत पुढे निघतात आणि ती माकडंसुद्धा त्याच्या मागं निघतात. स्वामींना थोड्या वेळाकरता कळत नाही की बाबा आता नक्की काय करायचं. आणि पुढे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येते की अरे बाबा रे, पुढे एक मोठी विशाल भिंत आणि एका साईडला मोठा तलाव, जाण्याला मार्ग नाही आहे, करायचं काय. तेवढ्यात बघतात एका मंदिरामध्ये एक साधू बसलेला असतो आणि तो साधू म्हणतो, अरे संन्यासी, मागं फिर आणि त्यांना सामना कर, भिवू नकोस. तेवढंच स्वामीचे शब्द ऐकताना स्वामी त्या क्षणी पाठीमागे फिरतात आणि स्वामींच्या हातामध्ये दंड असतो. तो दंड घेऊन स्वामीजी फक्त उभे राहतात आणि पाहतात तर काय, संपूर्ण सगळी माकडं पळून गेलेली असतात. मित्रांनो, माझ्या मातापितांनो, हा प्रसंग ऐकताना आपल्याला वाटतं की बाबा महाराजांनी असं काय विशेष सांगितलं. हे तर आपण आपल्या गावामध्ये सुद्धा काही प्रसंग आपण पाहतो, अशा गोष्टी आपण घडलेल्या. परंतु बघा, स्वामीजींनी ही गोष्ट किती मनावर घेतली, किती हृदयापासून त्याच्यामध्ये आपल्या स्वामींनी एक संदेश दिला. इवन स्वामीजींनी हाच जो संदेश, ही गोष्ट त्यांच्या अमेरिकेच्या भाषणामध्ये सुद्धा सांगितली होती की म्हणे, आज मी एक माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा धडा शिकलो. काय? तर आयुष्यामध्ये, जीवनामध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल, महान कार्य करायचं असेल, तर कुठल्याही संकटांना पाठ दाखवू नका, त्याला सामोरी जा. आणि ही खरीच गोष्ट आहे. हे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये आपण पळ काढण्याचा प्रयत्न करतो. थोडे संकट आपल्या मागे लागले आपण पळ काढतो. जसं एखादा शाळेतला विद्यार्थी, कॉलेजमधला विद्यार्थी, परीक्षा आली की परीक्षेच्या नावाखाली त्याला अभ्यासाचा कंटाळतो, तो तिथनं पळ काढण्याचा प्रयत्न करतो. कोणी व्यक्ती नोकरीला लागले असतो, नोकरी करायची इच्छा होत नाही, त्याला घरदार सांभाळायची इच्छा होत नाही, संसार करायची इच्छा होत नाही आहे, तिथं प्रॉब्लेम, तिथं तो पाठ फिरवण्याचा प्रयत्न करतो. अशा अनेक आयुष्याच्या अनेक टप्प्यांमध्ये आपण नेहमी पाठ फिरवण्याचा प्रयत्न करतो. पण लक्षात ठेवा, स्वामीजी म्हणतात, तुम्ही जेवढी पाठ फिरवाल तेवढी संकटं तुमच्या पाठीवर जास्त आणून बसतात. तर संकट संपत नाहीत. जर तुम्हाला संकटाला सामोरे गेलात तर आणि तरच संकट तुमच्यापासून दूर पळतील. नाहीतर आयुष्याच्या एका पाडावर आपण आल्यानंतर आपल्या लक्षात येतं की संकटांचा ओझं घेऊनच तो मनुष्य मरतो. तर आता आपल्याला यातनं शिकायला लागेल की आपल्याला खरंच त्या संकटांना सामोरे जायचं आहे. तर जायचं असेल तर महत्त्वाची गोष्ट जी आहे की भयभीत होता कामा नये. स्वामीजी म्हणतात ना, जे भित्रे असतात तेच पाप करतात, वीर कधीही पाप करत नाही. आणि आपण पाहतो आपल्या जीवनामध्ये जे लोक खरंच घाबरतात ना, त्या लोकांकडूनच पाप घडतं. जे लोक वीर असतात, शूर असतात, प्रामाणिक असतात, सत्यवचनी असतात, त्यांना बिलकुल कशाची भीती नसते. त्यांना माहिती आहे माझ्या पाठीशी स्वयं भगवंत आहे. कारण जो सत्य ते शिव, ते सुंदर, तोच ईश्वर. तर ज्याला प्रामाणिकपणे विश्वास आहे की जो भगवंत माझ्या पाठीशी आहे, तो कधीही भीत नाही. आणि स्वामीच्या जीवनामध्ये आपल्याला प्रत्यक्ष पाहता मिळतं. म्हणून उपनिषदामध्ये सुद्धा स्वामीजी म्हणतात, जर काय असेल विशेष म्हणजे तर ते आहे अभी अभी अभी, भिवू नका,
भिवू नका. हे सगळ्यात विशेष करून स्वामींनी सांगितलं की जर तुम्हाला आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये जर काय प्रगती करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भिवू नका. त्याला वय काल मर्यादा काही लागत नाही. प्रत्येक क्षणी आपण जगताना हा विचार केला पाहिजे. तर आणि तरच आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाताना विशेष प्रगती करू शकतो. तर बघा स्वामींचा एक छोटासा गुण आहे सत्यवचन. संघर्षामधून आत्मविश्वास तयार होतो. आणि अशा अनेक उदाहरणं आहेत स्वामीजींची की स्वामींच्या या एवढ्या गुणांमधनं काय काय स्वामीजींना पाहून प्रभावित झालेली आहेत. आणि प्रभावित होऊन फक्त प्रभावित झाले नाही आहेत तर प्रत्यक्ष स्वामींच्या ह्या कार्यकर्ता त्यांनी स्वतःला वाहून घेतलेला आहे. पूर्ण घरादाराचा संसाराचा त्याग करून त्यांनी फक्त आणि फक्त स्वामीजींचे दास बनलेले आहेत. दूरवर जायची काय गरज नाही मित्रांनो, माझ्या मातापितांनो. आज मी जिथं उभा आहे, ज्यांनी स्वयं हे जे विश्व उभं केलं आहे, स्वयं परमपूजनीय शुकदास महाराज हे तुमच्या पुढे जिवंत उदाहरण आहे. फक्त आणि फक्त स्वामींचा आदर्श घेऊन त्यांनी इथं हिवरामध्ये विश्व उभं केलं आहे. ही काय छोटी गोष्ट आहे? एक सामान्य व्यक्ती फक्त येतो, नागपूर मठाची जोडतो काय आणि स्वामींचा आदर्श आपल्या जीवनात उतरवतो काय? फक्त स्वामींचे 2-3 संदेश वाचून त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालेलं आपल्याला इथं दिसतंय. आज जे तुम्ही पाहता इथं एवढं मोठ्या काही गोष्टी त्या एवढ्या चांगल्या वेगवेगळ्या येतं, त्या विविध माध्यमांनी ते लोक कार्य करून राहिलेले आहेत. ही सोपी गोष्ट नाही. फक्त स्वामींच्या एका उपदेशाने हे शुकदास महाराज प्रेरित झाले आणि त्यांनी इथं पूर्ण हिवरा हे पूर्ण ग्रामच बदलून टाकलं. तर ही स्वामीजीमध्ये शक्ती आली कुठून? हे स्वामींच्या आदर्शाला गुणांना पाहून. असे अनेक हजारो तरुण स्वामीजींना पाहून अरे स्वामीजी म्हणजे कसे असे पाहताक्षणी तुम्ही बघा स्वामीचा एखादा फोटो जरी पाहिला, चित्र जरी पाहिलं, असं जाणवतं एक समोर चैतन्यमय स्वरूप काहीतरी समोर रूप आहे. आपल्यामध्ये चैतन्य जागृत होतं. असं स्वामींचं रूप आहे. बघा स्वामींचा कुठला स्टॅच्यू जर तुम्ही पाहिलात, एक रूपने पहा, 1% पहा, मग तुमच्या लक्षात येईल स्वामीजी काय होते ते पाहताक्षणी कळतं. स्वामींचं तसं चरित्र, त्यांचं जीवन, त्यांची पर्सनॅलिटी आपण जे म्हणतो व्यक्तिमत्व ते तसं होतं. आणि हे लक्षात घ्या की एका जळलेली जी मेणबत्ती आपण म्हणतो ना, तीच मेणबत्ती दुसऱ्या मेणबत्तीला, जी विजलेली मेणबत्तीला पेटू शकते. अगदी तसंच ही जी महान पुरुष असतात ज्यांच्यामध्ये चैतन्य, आत्मबल असतं, आत्मश्रद्धा असते, अशीच लोकच भविष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येकामध्ये ती जागृती करू शकतो. आत्मचैतन्य, आत्मबल जागृत करू शकतो. हे सामान्य लोक नाही करू शकत. म्हणून मला विशेष करून दुसरं उदाहरण द्यायची इच्छा होते. ती आहे म्हणजे जसं म्हणतात रामकृष्ण मिशनमध्ये आमच्या की तुम्हाला जर स्वामीजींना म्हणजे स्वामींचे जे गुरु होते भगवान श्रीरामकृष्ण देव, त्यांना जर समजून घ्यायचं असेल व्यवस्थित भगवान श्रीरामकृष्ण कोण होते ते दिसायला एकदम सामान्य व्यक्तिमत्व. आपण जर त्यांचा फोटो पाहिला, फक्त अंग छोटंसं उत्तरेने उघडं अंग आहे, परंतु तरीसुद्धा त्यांना समजून घेणं एवढं सोपं नव्हतं. तर त्यांना जर व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर प्रथम आपल्याला स्वामीजींना म्हणजे स्वामी विवेकानंदांनी समजून घ्यायला लागेल. आणि स्वामीजींना ज्यांना समजून घ्यायचं आहे त्यांना स्वामीजींचे जे शिष्य होते त्यांना समजल्याशिवाय स्वामीजीसुद्धा काय होते हे आपल्याला समजणं अवघड आहे. हे अगदी खरं सांगतो. म्हणून मला आज एक इच्छा होते की स्वामींचे जे शिष्य होते त्यांची गोष्ट मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आणि हीच की ते शिष्य होते, स्वामींचे अनेक शिष्य होते, वेस्टर्न शिष्य होते, फॉरेनचे शिष्य होते, भारतीय शिष्य होते, परंतु भारतातल्या सुद्धा विशेष करून महाराष्ट्रातील एक जंजिरासारख्या छोट्या गावामधनं आलेला एक व्यक्ती जो स्वामीजींचा शिष्य बनतो, त्यांचं नाव होतं सूरजराव. मराठी व्यक्ती, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन चाललेला. पण बघा ते मिलिटरीमध्ये होते. घरची परिस्थिती खूप गंभीर, कठीण आणि त्या टायमाला परिस्थिती फार खराब होती. लोकांकडे पैसा नव्हता आणि अशा छोट्याशा खेड्यातून आलेली ती व्यक्ती होती. मग करायचं काय? मग त्यांनी मिलिटरीमध्ये जॉईन केलं. मिलिटरी जॉईन केल्यानंतर त्यांना एक दिवस स्वामींची काही पुस्तकं मिळतात आणि पुस्तकं मिळाल्यानंतर त्या टायमाला कळतं की स्वामीजी जस्ट अमेरिकेवरून आलेले असतात आणि ते भारतात परतलेले असतात, कोलंबोपर्यंत आलेले असतात. आणि ते पेपरमध्ये सुद्धा वाचायचे, स्वामींचे काही न्यूज यायच्या त्या टायमाला आणि ते वाचायचे. तर ते एवढे प्रभावित होतात की अरे बापरे, काय हे स्वामी विवेकानंद काय आहे काय? तर त्यांना पाहण्याची, भेटण्याची खूप उत्सुकता निर्माण होते. विषय खूप मोठा, मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो. तर बघा
स्वामींचं प्रभावी जीवन कसं असतं मला तुम्हाला सांगायचं फक्त, की एक मिलिटरीमधली मनुष्य जो जॉईन करतो आणि फक्त स्वामीजींना प्रभावित होऊन स्वामींचे काही न्यूजमध्ये काही गोष्टी ऐकून स्वामींचा संदेश, स्वामींचे उपदेश, स्वामींचं भारताबद्दल भक्तिप्रेम, देशप्रेम हे जेव्हा त्यांना दिसतं की ते सुद्धा स्वतः अचंबित होतात की असं आहे का हे व्यक्तिमत्व की संपूर्ण जगाने त्याला डोक्यावर घेतलं आहे. तर त्यांना त्यांची भेटायची खूप इच्छा होते. भेटायचीच नाही, त्यांना प्रत्यक्ष त्यांचा दास बनण्याची त्यांची इच्छा होते. आणि दास बनण्यासाठी त्यांचा जर आपण प्रवास पाहिला तर ते कोलंबो बसते तमिळनाडूपासून ते साधारणतः सुरू करतात. त्यांची भेट होत नाही, बऱ्याच ठिकाणी त्यांची चुकामुक होते, पण ते चुकामुक करत करत शेवटी हे सूरजराव रामकृष्ण मठ बेलूर, जे कलकत्त्यामध्ये जे स्वामींनी स्थापन केलं मठ आहे, जिथं तर आपलं हेडक्वार्टर आहे, तिथपर्यंत जाऊन हे सूरजराव पोचतात. प्रचंड दमलेले असतात, बऱ्याच वेळा त्यांचं जेवणही झालं नसतं, अर्धे पोटे असतात. त्यांना स्वामीजींना निरोप जातो की स्वामीजी आपल्याला कोणतरी भेटण्यासाठी एक मिलिटरीमधला मनुष्य आलेला आहे. आणि तो म्हणतो मला स्वामीजींना फक्त आणि फक्त स्वामीजींना भेटायचं आहे. तो दूरवरनं प्रवास करून आला आहे. तर स्वामीजी म्हणतात ठीक आहे बाबा, काय हरकत नाही, त्याला एक काम करा म्हणे, त्याला थोडं जेवायला खायला घाला आणि थोडंसं आराम करायला सांगा, मी नंतर भेटतो. तर तो काय म्हणतो, मी इथं जेवण करण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी आलो नाही आहे, मला प्रत्यक्ष स्वामीजींना भेटायचं आणि ह्या क्षणी भेटायचं आहे. आणि जेव्हा हा मेसेज, हा संदेश जेव्हा स्वामीजींपर्यंत जातो आणि स्वामीजी पाहतात, अरे बापरे, हा कोण असा युवक आला आहे, एवढा वीर की जो भूक ताण सगळं काय विसरून फक्त मला भेटण्यासाठी आला आहे. तर स्वामीजी स्वतःहून बाहेर येतात आणि त्यांना भेटतात. तेव्हा स्वामीजी म्हणतात, अरे तुला हवं आहे का बाबा, एवढी काय तुला आतुरता, एवढी काय तुला व्याकुळता लागली आहे. तर बघा ते काय म्हणतात की स्वामीजी मला काही नको आहे, मला फक्त तुमचा दास बनवून घ्या, मी तुमचा सेवक बनू इच्छितो. केवढी मोठी गोष्ट, विचार करा. एक प्रभावी व्यक्तिमत्व काय, कुठं त्यांच्याशी कधी संबंध नाही, कधी भेट नाही, गाठ नाही, पण पहिल्या भेटीमध्ये ते त्यांचे दास बनून जातात. आणि मिलिटरीसारख्या ठिकाणची नोकरी सोडून, घरची परिस्थिती एवढी बिकट असून ते स्वामीजींचे शिष्य बनतात. आणि शिष्य बनल्यानंतर स्वामीजी त्यांना काही दिवसानंतर संन्यास दीक्षा देतात आणि त्यांचं नाव होतं स्वामी निश्चयानंद. आणि हे निश्चयानंद पुढं का नाव पडलं, एक गोष्टीवरून आपल्या लक्षात येईल. बघा स्वामीजी निश्चयानंद महाराजांवर खूप प्रेम करायचे. त्यांना ते प्रेमाने शिपाई पण म्हणायचे, ए शिपाई थोडा इधर आ जातो, एक काम करणं आहे. तर लगेच आता मिलिटरीचं एक पर्सेंट होती, पटकन येऊन जायचं, हां स्वामीजी आदेश, काय करू. तेव्हा स्वामीजी त्यांना सांगतात की बघ म्हणे, आपला जो बेलूर मठ तुम्ही ज्यांनी पाहिला असेल तर लक्षात येईल की एक मोठी गंगामध्ये आहे, ह्या साईडला बेलूर मठ आहे, गंगेच्या पलीकडे दक्षिणेश्वर आहे, जिथं दक्षिणेश्वर मंदिर आहे, जिथं भगवान श्रीरामकृष्णदेव पुजारी म्हणून त्या टायमाला पहिलं काम करायचे. तर त्या गावामध्ये एक गाई आहे म्हणे, ती गाई तुला घेऊन यायची आपल्याकडे. आणि हो हे पण लक्षात ठेव म्हणे बाबा, ती गाई आहे, तिचा जो दोर आहे ना म्हणे, दोर बांधलेला दानवं, ते सोडू नको, एवढं फक्त कर. आणि तिला व्यवस्थित घेऊन येतं मठामध्ये, ठीक आहे म्हणे. ते सूरजराव निघतात, त्यांच्यावर स्वामी निर्भयानंद महाराज पण त्या टायमाला होते, ते पण निघतात. असे दोघं तिघं मिळून ते निघतात, गंगेच्या पलीकडे जातात. त्या टायमाला बोट होती, त्या बोटीने जायला लागायचं, त्या टायमाला गाड्या घोड्या नव्हत्या एवढ्या तिथे. तर ते जातात आणि त्या गाईला घेऊन बोटीमध्ये बसतात. आता बोटीमध्ये बसल्यानंतर परिस्थिती काय होते बघा, बोटीमध्ये बसल्यानंतर वातावरण एकदम चेंज होतं, ढगाळ वातावरण लागतं, थोडी हवा सुटायला लागते. तिथं भरती ओहोटी ही सतत चालू असते, कारण तिथं समुद्र जवळ आहे ना, त्यामुळे ते गंगेला भरती ओहोटी येते. म्हणजे कधी तुम्ही पाहाल गंगा कधी ह्या साईडला वाहते, कधी ह्या साईडला वाहते, असं चालू राहतं. तर एकदम ते वातावरण बदलल्यामुळं हवा जोरदार सुटायला लागते. आणि जशी हवा सुटायला लागते ती बोट हालायला लागते. आणि बोट हलायला लागल्यानंतर ती गाय थोडी घाबरते. आणि घाबरल्यानंतर काय होतं, ती गाई तशीच त्या गंगेमध्ये उडी मारते. आता उडी मारल्यानंतर काय झालं, स्वामींचा आदेश आहे गायचं दानवं नाही सोडायचं, दोर नाही सोडायचा. तर त्या क्षणी स्वतः स्वामी निश्चयानंद महाराज गायीसहित गंगेमध्ये उडी मारतात. बाकीचे शिष्य ते उभे राहतात, त्या बोटीवर पाहत राहतात, काय चाललं आहे, हा काय प्रकार आहे की त्या गायीसाठी ह्याने उडी मारली. हे बाकीच्यांना कळत नाही कुठं. आणि पूर्णपणे अंधकार झालेला असतो, पाऊस सुरू झालेला असतो, वारं सुरू झालेलं असतं. तर काही क्षणानंतर दिसतं की बाबा महाराज दिसायलाच मागत नाहीत कुठं निश्चयानंद महाराज. सगळेजण खूप घाबरतात. आणि ती बोट तशीच मग पुन्हा बेलूर मठाकडे ते गंगेच्या तीरावर सगळेजण स्वामीजींकडे येतात आणि सांगतात,
हा सगळा प्रसंग झाल्यानंतर स्वामीला ते सगळं सांगतात, बाबा असा प्रसंग झाला स्वामीजी, काय करू कळत नाही, आम्हाला खूप भीती वाटत राहिली. स्वामीजी पण थोडे चिंतित होतात, काय झालं बाबा काय नाही. पण बघा स्वामींची केवढी विशेष कृपा असते. जाके राखे साया मार न सके ना कोय. हे गुरुवाक्य जो आदेश म्हणतो आपण, गुरु श्रद्धा गुरु प्रेम, ते किती मोठं असतं ह्याच्या छोट्या गोष्टीतून आपल्या कळण. की थोडे दिसतं की निश्चयानंदजी महाराज त्या गायला घेऊन बेलूर मठापासून अनेक दूरवर ते गेलेले असतात. त्या गायला पाणी मारत 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 गंगेच्या किनारी घेऊन येतात. आणि तिथं आल्यानंतरसुद्धा त्यांचा तो प्रॉब्लेम संपत नाही. बाहेरनंतर दिसत की ते चिखलामध्ये प्रचंड चिखल झालेलं असं तुम्ही जर पाहिलं असेल तुमच्या लक्षात येईल. गंगेच्या किनारी जिथं थोडंसं ओहोटी झाल्यानंतर खूप चिखल होतो, त्या चिखलामध्ये ती गाय फसते. त्या चिखलामधनं पुन्हा निशांनी महाराज गायला काढत काढत बाहेर येतात. आणि तेव्हासुद्धा त्यांच्या हातात दोर तसाच बांधलेला धरलेला असतो. आणि मग थोड्या वेळानंतर मग संध्याकाळपर्यंत निशांजी महाराज बेलूर मठात येतात. आणि जेव्हा त्यांना पाहतात स्वामीजी एवढं आनंदाने प्रफुल्लित होत जातात आणि हृदय त्यांचं खूप भरून येतं. आणि पहिल्यांदा तर थोडे रागवतात प्रेमाने, अरे काय रे म्हणे, तू मूर्ख आहेस का म्हणे, एका गायसाठी कोण आपले प्राण सोडेल का, तुला काय गरज होती म्हणे तिथं उडी मारण्याची त्या गंगेमध्ये. तेव्हा निशांजी महाराज फक्त आणि फक्त स्वामीजींकडे पाहतात आणि फक्त म्हणतात की स्वामीजी तुम्हीच तर म्हणलं होतात की येताना गाय घेऊन बरोबर यायचं आहे आणि गायीचं दानवं मात्र सोडायचंच नाही. विचार करा केवढा गुरुवाक्यांवर विश्वास, गुरुभक्ती एवढी सोपी नाही आहे. हे छोट्याशा गोष्टीतून तुमच्या लक्षात येईल की स्वामींचं जीवन किती प्रभावित असू शकेल. की फक्त एका स्वामींच्या सांगण्यावरनं त्यांच्या शिष्याने, या मराठी शिष्याने त्या गायीला सुखरूप आपल्यापर्यंत घेऊन आले. आणि अजून एक प्रेरणादायी गोष्ट अशी आहे, कारण आज जे इथं मी उभा आहे इथं पण यांचं खूप मोठं कार्य इथं आहे. सुखदास महाराजांचं, त्यांनी पण इथं खूप हॉस्पिटल्स लोकांसाठी वेगवेगळे इथं सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. रोग निदानासाठी त्यांनी वेगवेगळे कार्य इथं सुरू केलेले आहेत. तर तसंच हे जे खरं कार्य रामकृष्ण मठ मिशनचे जे सुरू झालं सेवा कार्य, ते ह्या लोकांनी सुरू केलेलं आहे. स्वामी निश्चयानंद आणि त्यांच्याबरोबर दुसरे होते स्वामी कल्याणानंद, स्वामींचे शिष्य होते. तर स्वामींचा त्यांना आदेश होता की हे बघा तुम्ही इथं निघताय कलकत्त्यामधनं, पण लक्षात ठेवा तुम्ही इथं निघताय त्या हरिद्वारसाठी तुम्हाला जायचं आहे. कारण की स्वामीजींनी त्या टायमाला पाहिलं होतं, जेव्हा स्वामीजी भारत भ्रमणासाठी गेले होते त्यावेळेला स्वामीजींनी पाहिलं होतं हिमालयात जाताना की ते हरिद्वार ऋषिकेशमध्ये अनेक साधू खूप तपस्या करून राहिलेले आहेत, खूप साधन भजन करून राहिलेत. परंतु तेव्हा त्यांचं शरीर खराब होतं, तेव्हा मात्र त्यांना कोणीही तिथं त्यांची शुश्रूषा करणारं, त्यांना पाहणारं, त्यांचा उपचार करणारं कोणीही तिथं नसतं. तर तेव्हा ते आपल्या शिष्यांना सांगतात तुम्ही तिथं जा आणि तिथं सेवा कार्य करा. आणि लक्षात ठेवा पुन्हा तुम्हाला माघारी यायचं नाही आहे, तेच तुमच्यासाठी अंतिम कार्य राहील. आणि ही सत्य गोष्ट आहे. तेव्हा त्यानंतर कधीही हे स्वामींचे शिष्य पुन्हा फिरून बेलूर मठात आलेले नाही आहेत. सांगण्यासारखी गोष्ट हीच आहे की जेव्हा ते तिथं पोचतात, हरिद्वार आणि ऋषिकेश ह्या दोन जे गावं होते त्या टायमाला, त्याच्यामध्ये कमीत कमी 28 किलोमीटरचं अंतर आहे, 28 किलोमीटर. आणि जेव्हा हे तिथं निघाले, त्यांच्या त्या टायमाला काही गाड्या घोड्या नव्हत्या, ॲम्ब्युलन्स व्हॅन नव्हत्या की ते काढली गाडीने गेले, जागाही नव्हती, ते स्वतःच भिक्षा मागून खायची ही लोक. आणि आपल्या गुरुदेवांचा आदेश म्हणून काय, एक छोटासा असा बॉक्स होता, तुटका बॉक्स. त्या तुटक्या बॉक्समध्ये हे पण भिक्षा मागूनच इकडे तिकडे हे करून ते गोळ्या औषध पाणी सगळे घेऊन यायचे. आणि ते तिथून हरिद्वारवरून ऋषिकेशपर्यंत ती लोक चालत जायची रोज. आणि तिथल्या साधूंची ती लोक सेवा करायची. कोण आजारी आहे काय त्याला औषध पाणी कर. इवन त्या साधूंचं जी काय त्यांना जी लागणारी होत्या गोष्टी खाण्यासाठी जे काय लागण उपचार पद्धतीनुसार ते त्यांना ते स्वतः हाताने बनवून खात आणि स्वतः तिथं ऋषिकेशमध्ये त्या कैलाशाश्रमामध्ये जाऊन भिक्षा मागून खात आणि पुन्हा संध्याकाळी हरिद्वारमध्ये रिटर्न येऊन जायचे ते लोक. तर असं एक दिवस नाही, 2 दिवस, अनेक वर्ष या लोकांनी तसं केलेलं आहे. आणि त्यानंतर निश्चयानंद महाराज, जर कल्याणी महाराज गेले, निश्चयानंद महाराज स्वतः जायचे. आणि जर एखादा असा साधू जर भेटला त्यांना तिथं की त्याची परिस्थिती खूप गंभीर आहे, शरीर सुटायची वेळ आहे, त्याला आता आपण इथं उपचार देऊ शकत नाही, तर त्यांनी एक छोटीशी जागा घेऊन भाड्याने घेऊन त्यांनी ते छोटासा आश्रम सुरू केला होता. त्या साधूला ती लोक पाठीवर घेऊन
ऋषिकेशवरनं हरिद्वारला यायचे, 28 किलोमीटर विचार करा. आणि त्यांना तिथं आणून त्या हरिद्वारमध्ये आणून ती त्यांची सेवा करायची. एवढं महत् कार्य त्या लोकांनी केलं. आणि त्यानंतर काही वर्षानंतर तिथं रामकृष्ण सेवा आश्रम म्हणून होता. खूप मोठं एक 6 ते 7 मजली बिल्डिंग ते तयार झाली आणि अनेक हरिद्वारमधले अनेक लोक त्या लाभ घेत आहेत. जसं इथं हिवऱ्यामध्ये शुकदास मानेंचे काही तर ह्या सगळ्या गोष्टी राबवलेल्या आहेत. जसं तुम्ही त्याचा लाभ घेता तसं तिथं हरिद्वारमध्ये ह्या दोघांनी जे महत् कार्य केलं, आपल्या जीवनाचं बलिदान दिले तिथं महान कार्यासाठी. आज तिथं रामकृष्ण मठ मिशनचं पहिलं हे सेवा कार्य सुरू झालेलं आहे. आणि त्याचा विशेष म्हणजे स्वामी निश्चयानंदजी महाराज, हे त्याचं महत्त्वाचं उदाहरण मला तुम्हाला सांगायची इच्छा झाली. आता स्वामीजींना पाहून फक्त त्यांचे शिष्यच फक्त इन्स्पायर झाले होते का, प्रेरित झाले होते का? नाही मित्रांनो. एक अशीच एक गोष्ट घडली आहे. पुण्याच्या रामकृष्ण मठ मिशनमध्ये आमच्या दरवर्षी तिथं युवकांसाठी शिबिर होतात. असंच एक शिबिर झालं होतं काही वर्षापूर्वी. तर तिथं त्या शिबिराकरता एक बी सत्यनारायण राजू IAS ऑफिसर होते, ते आहेत म्हणजे, तर ते IAS ऑफिसर तिथे त्यांना बोलवण्यात आलं होतं एक प्रमुख वक्ता म्हणून. तर त्या बी सत्यनारायण राजूंनी त्यांनी स्वतःच रामायण स्वतःच्या मुखाने तिथं सगळ्या मुलांसमोर सांगितलं होतं. मित्रांनो, ते मी तुम्हाला सांगू इच्छितो. काय तेवढं ते प्रेरक ठरतं बघा. जेव्हा सत्यनारायण राजू जेव्हा 10वीच्या वर्गामध्ये होता, तेव्हा हा व्यक्ती 10वीमध्ये 4 वेळा फेल झाला होता, 4 वेळा नापास. विचार करा, जो व्यक्ती 10वीमध्ये एकदा नाही, दोनदा नाही, 4 वेळा नापास होतो, त्या मुलाचं काय अवस्था होत असेल. त्याच्या आईबापाने चल सारे बंद कर सगळं, उद्यापासून शेतात काम कर, बाद झाले, गुरवळ आपल्याने त्यांनाच दूध काढत राहा गाईचं उद्यापासून, हे म्हणलं असतं. परंतु गंमत बघा कशी आहे. त्या टायमालाच ह्या बी सत्यनारायण राजू जे होते त्यांच्या हातामध्ये एक स्वामींचं पुस्तक पडतं. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांना स्वामींचा एक उपदेश, एक संदेश त्यांना मिळतो. आणि त्या संदेशाने ते खूप प्रेरित होतात. तर तो संदेश काय होता? इंग्लिश पुस्तक होतं. ऑल पॉवर विथ इन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. म्हणजेच की तुझ्यामध्ये ती समस्त शक्ती विद्यमान आहे, तू काहीही आणि काहीही करू शकतो. स्वतःवर विश्वास ठेव. हा आत्मविश्वास किती महत्त्वाचा बघा. आता ही शक्ती त्यांच्याकडे कुठून बाहेर आली होती का? नाही, ती शक्ती त्यांच्यामध्ये ऑलरेडी होती. फक्त ती प्रकट करणे होती. आणि स्वामीजी हेच सांगतात की त्या आपल्या पूर्णत्वाला प्रकट करणे हीच शिक्षा आहे. ती ऑलरेडी आपल्या प्रत्येकाच्या मध्ये विद्यमान आहे. कारण प्रत्येकामध्ये ते चैतन्य आहे, प्रत्येकामध्ये ईश्वर आहे. ते फक्त एक अज्ञानामुळे म्हणा, अज्ञानामुळे म्हणा, आपल्याला ते कळत नाही. परंतु आपल्या प्रत्येकामध्ये ईश्वरत्व आहे. प्रत्येकामध्ये ते एक अंश प्रत्येकामध्ये आहे. स्वामीजींनी सांगितले, भगवान श्रीरामकृष्ण सांगितलेलं आहे. हे खोटं नाही आहे. अनेक महापुरुषांनी सांगितलं. संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज यांनी सुद्धा दाखवून दिलेलं आहे. वेगळं काय नाही. अनेक संतांच्या मुखांना आपण हे ऐकतो. फक्त आपण प्रॉब्लेम आपला हाच की आपण ते जाणून घेण्याची कधीही तसदी घेत नाही. हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो. म्हणून स्वामीजी म्हणतात ना एका ठिकाणी, एज्युकेशन इज परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. हे पूर्णपणे तुमच्यामध्ये ऑलरेडी पहिल्यापासून अस्तित्वात आहे. पूर्णत्वासाठी तुम्हाला फक्त त्यासाठी प्रयत्न करायला लागेल. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायला लागतील. मग त्यांच्यामध्ये कुठून आलं? आधीपासूनच होतं ना. ते फक्त त्यांना प्रकट करायला लागलं. आणि त्यानंतर तो व्यक्ती पुढे त्याचा जीवनप्रवास पुढं घेऊन गेल्यानंतर ते IAS ऑफिसर बनतात. आणि त्यानंतर ते मुंबईमध्ये ॲडिशनल इन्कम टॅक्स कमिशनर ह्या पदावर त्यांनी काम करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे विचार करा, एक व्यक्ती जेव्हा स्वामींच्या फक्त एका संदेशाने पेटून उठतो आणि तेव्हा आपलं स्वतःचं जीवन बदलू शकतो. म्हणून मला इथं वाटतं की आपल्या जीवनामध्ये स्वामीजींचा आदर्श का असावं, स्वामींचं आदर्श जीवन का आपण आपल्या जीवनात घेतलं पाहिजे, ह्याच्यामध्ये एक जिवंत उदाहरण आपल्या समोर उभे आहेत. आणि स्वामीजी, मी तुम्हाला आधीच सांगितले, स्वामींचे अनेक पैलू आहेत.
चांगल्या गुणांचे, त्यातले काही काही गुण आपण तर घेऊ शकतो, सगळे नाही तर, आणि आपण आपलं जीवनातलं व्यक्तिमत्व विकास आपण घडू शकतो. तर त्यासाठी आपण इथं जर आपण जमलेलो आहोत आणि आपण ह्याचं जर चिंतन करत असू, तर मला प्रामाणिकपणे वाटतं की आपण ह्याचं चिंतन करावं. त्यानंतर स्वामीजींचं जे स्वामीजी म्हणतात की फेथ इन हिमसेल्फ. बघा, स्वामीजी एक छोटी छोटी वाक्य असतात, परंतु त्या छोट्या वाक्यांमध्ये सुद्धा केवढा गहन अर्थ असतो. आणि स्वामीजींनी फक्त ती म्हटली नाही आहेत, स्वामीजींनी प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये ती जगून दाखवलेली आहेत. स्वामीजी जेव्हा अमेरिकेवरून जेव्हा भारतामध्ये आलेले आहेत आणि एका कलकत्त्यामध्ये आल्यानंतर त्यांनी जे भाषण दिलं होतं एकामध्ये, त्या भाषणामध्ये सुद्धा स्वामीजी सांगतात की बी नॉट अफ्रेड ऑफ द मोमेंट यू विल फेअर, यू विल नथिंग, यू आर नो बडी. जीवनामध्ये कधीही घाबरू नका. आपण मागच बोलणं मग झालं की जीवनामध्ये आपण जेव्हा घाबरतो तेव्हा आपण काहीही नसतो, आणि या जीवनामध्ये घाबरल्यानंतरच आपण पापाला कारण ठरतो. म्हणून घाबरू नका. स्वामी सांगतात काय जास्तीचं होईल, यश अपयश लिहिलेलंच आहे आयुष्यामध्ये, एक तर यश नाही तर अपयश, पण तू करा. जर तुम्ही काही केलं तुम्ही समाजासाठी एक आदर्श ठराल, जर नाहीच झालात तर तुम्हाला तो जो अनुभव तुम्ही लोकांना शिकवाल, पण करा. त्यामुळे थांबू नका. आणि स्वामींच्या आपल्याला काय वाटतं स्वामींचं जीवन इतकं सरळ होतं का? फक्त स्वामींनी सांगितलं संघर्ष करा. स्वामींनी काय गरिबी पाहिली होती, स्वामींची काय प्रॉब्लेम पाहिले होते? अरे स्वामीजी जरी राजाच्या घरात जन्माला आले असले थोडं इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम, काय हरकत नाही, काही गोष्टी घडतात ते चांगल्यासाठीच घडतात. तर बघा, स्वामीजी जेव्हा लहान होते, जेव्हा त्यांच्या वडिलांचा देहांत झाला होता, त्या टायमाला स्वामींची परिस्थिती फार बिकट होती. बघा, स्वामींचे जे वडील होते ते खूप मोठे वकील होते हायकोर्टमधले, परंतु स्वामींच्या वडिलांचं जीवनसुद्धा खूप विशाल होतं. ते खूप मोठे वीर पुरुष होते, त्यागी पुरुष होते, हृदय एकदम विशाल. कोणी जरी त्यांच्या घरामध्ये कोणी एखादं व्यक्ती आलं काय कारण घेऊन, प्रॉब्लेम्स घेऊन, तर ते त्याच्या सरळ हाताने मदत करायचे. बघा, वकिली पेशा असून सुद्धा ती व्यक्ती किती सरळ हृदयाची होते, प्रेमळ हृदयाची. म्हणून ते प्रेम, ते सरळ हृदयता स्वामीजींमध्ये सुद्धा जन्मताच अवगत होते. परंतु जेव्हा त्यांचे वडील गेले, त्यांच्या घरामध्ये प्रचंड बिकट परिस्थिती आली होती. त्यांच्या मित्रांनी, नातेवाईकांनी अक्षरशः त्यांना लुटलं होतं. म्हणजे त्यांना 2 टाईम जेवणाची सुद्धा मोठी पंचायत होऊन बसली होती. त्या टायमाला सुद्धा स्वामींना प्रचंड संघर्ष करावा लागला. स्वामीजी कित्येक वेळा बाहेर मित्रांसाठी बरोबर जायचे फिरायला, पण येताना उपाशी पोटायचे. आणि घरी तर 2-2, 3-3 भावंड, आई, द्यायचं कुणाला काय? आई तर सांगायचे बाबा काहीतरी काम कर, नाही तर ते खाण्याची मोठी समस्या होऊन बसली, अडचण होऊन बसले, काहीतरी कर. आणि स्वामीजी घरामध्ये मोठे, तर न राहता शेवटी ते भगवान श्रीरामकृष्णावर जातात आणि प्रार्थना करतात की ठाकूर काही करा, पण माझी घरची अशी परिस्थिती, ती काहीतरी त्याचं निरासरण करा. ठाकूरला सगळ्या गोष्टी माहीत होत्या, कारण ठाकूर स्वतः भगवान श्रीरामकृष्ण जे म्हणतात ना की जो राम जो कृष्ण तो स्वयं भगवान श्रीरामकृष्ण म्हणून ह्या कलियुगामध्ये अवतरित झाले. स्वयं भगवान श्रीरामकृष्ण आपल्या मुखाने म्हणतात आहे. त्यांना हे सगळं माहीत होतं काय चाललंय काय नाही. आणि स्वयं भगवान श्रीरामकृष्णांनी स्वामीजींना ह्या पृथ्वी तलावर घेऊन आलेले असतात. कारण स्वामीजी काही सामान्य व्यक्ती नव्हते. स्वामीजी होते सप्त ऋषींमधले एक, की ज्यांना स्वयं भगवान श्रीरामकृष्ण ह्या कलियुगामध्ये ह्या आपल्यासारख्या जीवांना या संसाररूपी महासागरात तरुण घेऊन जाण्यासाठी त्यांना घेऊन आलेले होते.
स्वामीजीने काय करते ते छानपैकी वरती बसून होते सप्तऋषींमध्ये ध्यान लावून. ते फक्त आणि फक्त आपल्यासाठी इथं आलेले लक्षात घ्या, आपल्या जीवनाचे उद्धार करता. आणि ते आलेच स्वयं भगवान श्रीरामकृष्ण घेऊन. तर रामकृष्ण म्हणतात जा बुवा तू आईजवळून काहीतरी जाऊन माग आणि तू सगळ्या गोष्टी ठीक होऊन जातील. पण स्वामीजी जाऊन काय मागतात आहे? ते काय म्हणत नाही की माझ्या घरच्यांची परिस्थिती दूर कर, मला कपडे दे, पैसा दे, लागता दे, असं काय नाही मागले त्यांनी. ते जेव्हा जातात मंदिरामध्ये काली मातेकडे, ते फक्त काय म्हणतात आहे, आई मला ज्ञान दे, भक्ती दे, वैराग्य दे, विवेक दे. आता आपल्यासारखा मनुष्य असं आपण काय मागितलं असं तुम्ही विचार करा. पण असं एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा घडतं. तेव्हा ठाकूर म्हणतात ठीक आहे जा जा, तुझे जाड्या भऱ्या कपड्याची आणि अन्नाची सगळी वस्तू आई करून घेईन, जा म्हणे, काय काळजी करू नकोस. आणि त्या टायमाला स्वामींची परिस्थिती थोडी बदलते. कारण ठाकूरांना माहिती, ठाकूरांना स्वयं त्यांना घेऊन हे त्यांचं महत् कार्य करायचं होतं. उद्या त्यांना रामकृष्ण मठ मिशन स्थापन करायचा होता. आणि तो रामकृष्ण मठ मिशन स्थापन नसतं झाला, हे बाकीचे आमच्या शाखाही स्थापन नसतं, हे रामकृष्ण नागपूर स्थापन नसतं झालं. नागपूर स्थापन नसतं तर सुखदास महाराजजी तिथं प्रेरितून इथपर्यंत आले नसताना तुम्ही लोक इथं बसता नसता, हे लक्षात घ्या. त्यामुळं ही जी सगळी लीला जी आहे ही सगळी त्या भगवंताची आहे, म्हणूनच आपण इथं बसलो आहोत. तर बघा स्वामींच्या जीवनामध्ये सुद्धा खूप अडचणी होत्या, पण स्वामीजींनी संघर्ष केला आहे. म्हणून स्वामीजी म्हणतात विश्वास, आत्मविश्वास. जुना धर्म म्हणतो की ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो नास्तिक. भले तुम्ही 300 करोड देवदेवतांचं तुम्ही पूजन करत असाल, परंतु स्वामीजी काय म्हणतात आहे, ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो. म्हणजे स्वामीजींचं काय म्हणणं आहे की पहिला स्वतःवर विश्वास पाहिजे. जर स्वतःवर विश्वास असेल तर सगळ्या गोष्टी साध्य होऊ शकतात. बघा आता हा विषय मी इथं येतात आपण भगवान श्रीरामकृष्णांपर्यंत येऊन पोचलो आहे. आता इथं माता आणि पिता समान माझे इथे सगळे बसलेले आहेत. तर मला थोडी भगवान श्रीरामकृष्णांबद्दल पण मला काही सांगायची इच्छा आहे. कारण तुम्ही सगळे भक्ती मार्गातले, वारकरी मार्गातले आहोत, आपणही त्यातलेच आहोत, मी काय वेगळा नाही आहे. बघा भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात व्याकुळता असले की सगळं काय होतं. आपल्याला खरंच व्याकुळता आहे का भगवंत प्राप्त करून घ्यायची? विचार करा. आपण तर फक्त संसारामध्ये फक्त कारणच सांगतो आणि कारणं आयुष्यामध्ये कधी संपत नाहीत हे ठाकूरांना नाही माहिती आहे. परंतु भगवान श्रीरामकृष्ण काय म्हणतात आहे की संसारात राहून सुद्धा तुम्ही ईश्वर लाभ करू शकता. संसारात चुकला नाही आहे, परंतु कसा? तर भगवान श्रीरामकृष्ण त्यांच्या वचनामृतमध्ये खूप सुंदर उदाहरण देऊन आपल्याला समजून सांगतात की खरं म्हणजे भगवान श्रीरामकृष्ण जेव्हा आले तेव्हा हे जे भगवान श्रीरामकृष्ण वचनामृत जे पुस्तक जर तुम्हाला कधी मिळतं तुम्ही अवश्य वाचा. मला असं वाटतं की त्यांनी इतक्या साध्या भाषेमध्ये आपल्याला दाखवून दिलं की तुम्ही संसार आणि परमार्थ दोन्ही एका वेळेस तुम्ही कसं करू शकता. हे वेद उपनिषदामध्ये, वेदांतामध्ये जे एवढ्या अवघड पद्धतीने सांगितलं आहे, परंतु भगवान श्रीरामकृष्ण देवांनी अगदी साध्या भाषेमध्ये तुम्हाला इथे समजून सांगितलं आहे. ते म्हणतात जसे एखादा मोठा मनुष्य असतो ना, अमीर मनुष्य, त्याच्या घरी एखादी मोलकरी नसते, ती कशी राहते आपल्याला माहिती आहे. तिथं त्याच्या घरामध्ये सगळी कामं घरातली करत असते, पण त्या मालकाचं जे छोटं मुलगा असतं त्याला घेऊन ते खेळत असते, माझा बाबू, माझा बाबू, माझा सोनू. परंतु तिला काय पक्क माहीत असतं की हा माझा कोणीही नाही आहे, मी इथं फक्त मोलकरीने, माझं जे काय आहे सर्व काय ते माझ्या गावात, माझ्या खेड्यामध्ये आहे, ते माझं खरं आहे. इथं मी फक्त मोलकरीने, कामवाली. अगदी ठाकूर म्हणतात तसंच तुम्हाला राहता आलं पाहिजे ह्या संसारामध्ये, ह्या जगतामध्ये. भलं आपण संसार करत असू, परंतु आपण पक्क जाणलं पाहिजे की आपलं इथं कोणीही नाही आहे. नाही माझी मुलं, नाही माझ्या मुली, नाही माझे नातेवाईक, आपलं कोणी नसतं. वेळ आली की सगळं कळतं, वेळ आली की सगळं कळतं. मग आपलं कोण आहे? खरं तो भगवंत. त्या भगवंताची फक्त कास धरा. आणि जेव्हा तुम्ही एका हाताने कार्य करताय आणि दुसऱ्या हाताने भगवंताचं नामस्मरण करताय, जेव्हा तुमच्या हातातलं ते कार्य संपेल दिवसभरातलं, तर दोन्ही हाताने भगवंताचे पाय धरा आणि काय करा? भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताला प्रार्थना करा.
त्यानेच तुमचं सर्व काय होऊन जाईल. कारण अजून एक सुंदर ठाकूर खूप मस्त दृष्टांत देतात की एका परदेशामध्ये एक बाई काम देशामध्ये एक बाई काम करते म्हणे. तुम्ही पाहिलं असेल ती मुसळ घेऊन त्याची कुटत असते बघा. आता फार कमी झाले, दुर्लभ झालं. पण ते काम करत असताना ती त्यामध्ये जे काय ते मटेरियल असतं ती हाताने पण हलवत असते, हाताने ते मुसळ पण चालवत असते, दुकानदारी पण करत असते, एखादा गिरायकाशी पण बोलत असते. आणि इकडं काय तिच्या मांडीवर जे एक मुलगा असतं ना त्या मुलाला ती पाजत पण असते. पण विचार करा, एक स्त्री एका टायमाला एवढी सगळी कामं करत असते आणि तिचं विशेष लक्ष कुठं असतं? कुठं असतं विचार करा. तिचं लक्ष असतं त्या मुसळीवर. ते मुसळ चुकून सुद्धा ते कुटत असताना आपल्या बोटावर पडायला नको. जर बोटावर पडलं तर बोट रक्तबंबाळ होऊन जाईल. तसंच अगदी ठाकूर म्हणतात जीवनामध्ये आपण संसारामध्ये आहोत, अगदी तसंच सगळे व्यवहार करा, आपलं समजून करा, परंतु लक्ष मात्र केंद्र मात्र कुत्र त्या भगवंताच्या चरणांशी. तिथं आपलं लक्ष पाहिजे. आणि तीच मोठी आपली गफलत होते. बऱ्याच वेळा आपण सगळं ऐकतो, भागवत ऐकतो, रामायण सगळं ऐकून पण जेव्हा आपल्या घरी जातो तेव्हा पुन्हा आपलं एरे माझ्या मागले होऊन जातं. तर तसं न होता मला तुम्हाला सगळ्यांना म्हणजे अगदी हृदयापासून प्रार्थना आहे की याचा आपण अभ्यास केला पाहिजे. की आपण खरंच घरी गेल्यानंतर आपण तेच भगवंताचं चिंतन करतो का? आपण मंदिरातनं गेल्यानंतर, कीर्तन ऐकून गेल्यानंतर आपण घरी नंतर खरंच भगवंताचं चिंतन करतो का? जे काय असते महाराजांनी सांगितलं, कीर्तन बोल का मामांनी सांगितलं, त्या आपण प्रत्यक्ष जे काय मला 2 गोष्टी कळाल्या त्या मी प्रत्यक्षात आचरणात आणण्याचा प्रयत्न करतोय का? माझा राग गेलाय का? मला जर घरी जाऊन सुनेनी काय बोललं तर त्याच्याबद्दल मला राग येतो का? सुनेनी मला सकाळी चहा नाही पाजला तरी चालतंय असं आपल्याला वाटतं का? हा विचार करून बघा. हा जेव्हा विचार येईल, नाही जाऊ दे ठीक आहे, ती दमली असेल, ती काहीतरी वेगळ्या कामात, तिच्यामागे 100 कामं आहेत, मी माझ्या हाताने घेऊन पेईल, हे जेव्हा आपलं मन असं थोडं परिवर्तित व्हायला लागेल ना तेव्हा समजायचं की आपण ठीक भगवंताच्या जवळ चाललो आहे. आणि अशा टायमाला फक्त आणि फक्त काय करायचं? फक्त भगवंताला प्रार्थना करायची की भगवंता तिलाही सद्बुद्धी दे बाबा आणि मलाही सद्बुद्धी दे. हे फक्त घरच्या पुरतं नाही, बाहेरच्या व्यवहार जीवनामध्ये सुद्धा. कारण की बाहेर जीवनामध्ये जर आपण पाहिलं की चांगले वाईट सगळेच लोक आपल्याला भेटतात, मग तिथं सुद्धा हे भगवान श्रीरामकृष्णाची वचनं आपल्या जीवनात आली पाहिजेत, स्वामींची वचनं आपल्या जीवनात आली पाहिजेत. की त्यांनी सांगितले, भगवान श्रीरामकृष्ण खूप सुंदर सांगतात. काय सांगतात की व्यवहारामध्ये बाबा बघा, नारायण हा ईश्वर सगळ्यांमध्ये असतो. म्हणून का आपण का त्या वाघाला जाऊन मिठी नाही मारत ना? अरे त्या वाघामध्ये पण नारायण आहे. अहो तो वाघ येतो, तुम्हाला 2 मिनिटात गिळून मुक्त होईन. त्यामध्ये अजून एक खूप सुंदर दृष्टांत ठाकूर सांगतात की एक गुरु असतो आणि गुरुला काही शिष्य असतात आणि गुरु त्यांना असंच सांगत असतात की सर्वांमध्ये ईश्वर आहे, सर्वांमध्ये नारायण आहे, आपण सर्वांना त्या समदृष्टीने पाहिलं पाहिजे, सर्वांमध्ये ते चैतन्य आहे. तर ते शिष्य असतात, ते ऐकतो आणि अरे वा वा म्हणे, वा बडे गुरुने खूप सुंदर सांगितलं भाऊ म्हणे, सर्वांमध्ये ईश्वर. आणि तो एकदम प्रेरित होतो आणि तो एक दिवसाचा भिक्षेसाठी बाहेर चाललेला असतो गावामधनं बाहेर. तेवढं तो पाहतो, ते भिक्षा मागत असताना समोर एक हत्ती येत असतो आणि तो हत्ती थोडा पिसळलेला असतो. आता तो हत्ती पाहिल्यानंतर तो हत्तीवरचा जो माहूत आहे तो सांगतो सगळ्यांना वरडून, अरे बाजूला बाजूला हत्ती आलाय, पिसळलाय, बाजूला मध्ये येऊ नका. आता बाकीचे लोक तर बाजूला होतात आहे, परंतु हा जो शिष्य असतो हा जास्तच प्रेरित झालेला असतो एक दिवस आपल्या गुरूंच्या वाक्याने. तर तो तिथंच थांबतो त्या हत्तीसमोर. आता साधी गोष्ट आहे, तो हत्ती हो, तो जर पाय जरी आपले ते टमाट्यासारखं आपलं ते चिरडून टाकेल. पण त्या हत्तीने तसं न करता त्याला आपल्या सोंडेत घेतून असं दूरवर फेकून दिलं. आणि दूरवर फेकून दिल्यानंतर काय झालं, तो बिचारा जो शिष्य असतो त्या गुरूंचा तो रक्त भंबाळ होतो आणि एकदम त्याचा म्हणजे सेन्सच निघून जातो. त्याला एकदम असं म्हणजे चक्कर येऊन जाते. आणि मग बाकीचे शिष्य येतात पटकन आणि त्याला घेतात आणि मग आपल्या आश्रमात घेऊन जातात. आणि आश्रमात घेऊन गेल्यानंतर पाणी वगैरे मारतात, थोडं दूध वगैरे पाजतात. मग गुरु त्याला विचारतात, अरे काय झालं बा राजू, काय झालं तुला, हे कसं घडलं? तेव्हा तो सांगतो की गुरुदेव, आता तुम्हीच तर मला सांगितलं होतं सकाळी की सगळ्यांमध्ये ईश्वर आहे. आता मी म्हणलं बा सगळ्यांमध्ये ईश्वर आहे, हत्तीमध्ये पण ईश्वरच आहे, तो मला काय करणार आहे?
म्हणून म्हणे मी आपलं थांबलो समोर त्याच्या उभा. तर गुरुदेव म्हणतात, अरे बाळा, तू म्हणतो ते बरोबर आहे, ईश्वर सगळ्यांमध्येच आहे, हत्तीमध्ये सुद्धा आहे, परंतु हत्तीच्यावर जो माहूत बसला होता ना, माहूत, त्याच्यामध्ये पण ईश्वर आहे ना. तो एवढं मोठे ओरडून सांगतोय की बाजूला व्हा, बाजूला, तू त्याचं काय नाही ऐकलं. तशी आपली गत होता कामा नये. म्हणून संसारामध्ये राहताना सुद्धा आपण जेव्हा व्यावहारिक जीवनामध्ये आपण पाहतो चांगले वाईट लोक राहणार, पण व्यवहार आपला कसा असता पाहिजे तर त्याप्रमाणे जे अशी लोक असतात, दुराचारी लोक असतात, त्यांच्यापासून आपल्याला सावध राहता आलं पाहिजे, दूर राहून त्यांच्याशी व्यवहार करता आला पाहिजे, जेणेकरून आपलं अनिष्ट होता कामा नये. तर असे अनेक खूप दृष्टिकोन आणि ठाकूरचे खूप सुंदर सुंदर दृष्टांत, एवढा वेळ माझ्याकडे नाही आहे खरं. आणि मी थोडक्यात आता मा सारदेवी यांची एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. तर मा सारदेवीसुद्धा की छोटं व्यक्तिमत्व नव्हतं. त्या स्वयं भगवान श्रीरामकृष्णाच्या धर्मपत्नी होत्या आणि त्यासुद्धा ह्या लीलेमधलाच एक त्यांचा भाग होता. आणि भगवान श्रीरामकृष्णदेव म्हणतात, अरे ती साक्षात जगत जननी आहे, सरस्वती आहे, ती साक्षात मातेचं रूप धारण करून ईश्वराचा अमृत संदेश देण्यासाठी आपल्यापर्यंत आलेली आहे. आणि मातेचं स्वरूप काय असतं, माता काय असते, ते मातेचा रोल ती निभावण्यासाठी आता आलेली आहे. तर अशा जगतजननी मा सारदेवी खूप सुंदर एक त्यांचा उपदेश आहे. आणि तो खरंच आपल्या जीवनाला जर आपण तो एकच उपदेश जर आपल्या जीवनामध्ये उतरवलात तर मला वाटतं आपल्या जीवनात सार्थक होईल. कारण आमच्या संघामध्ये अनेक थोर साधू संत जे झालेले आहेत ते सांगतात की माताजींनी तो एकच उपदेश जो संपूर्ण वेदांतामध्ये अद्वैतामध्ये जो आपण पाहतो तो फक्त मातेच्या एका वाक्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे. काय की बाळा, तुला जर तुझ्या मनाला शांती हवी असेल ना तर दुसऱ्यांचे दोष पाहू नको. दोष जर तुला पाहायचेच असतील तर स्वतःचे बघ. अरे कोणीही परक नाहीये, सगळे आपलेच आहेत, सगळ्यांना आपलं करायला शिक. बघा, आपण आपल्या जीवनामध्ये जर आपण खरंच विचार केला, आत्ता या क्षणासुद्धा जर आपण विचार केला, आपण सकाळपासून किती वेळा आपण किती लोकांचे दोष पाहतो, किती लोकांबद्दल आपल्यामध्ये ईर्ष्या द्वेष निर्माण होतो. विचार करा, आपण कधी आपले दोष पाहतो का? तर बघा किती छोटासा संदेश आहे माताजींचा की आपले दोष आपण स्वतः बघा, दुसऱ्यांचे दोष बघू नका. आपण आपल्या घरामधून सुरुवात करणं, आपण आपल्या घरामध्ये आपण इतरांचे, आपल्या घरातल्या लोकांचे आपण दोष पाहत असतो, पण आपण स्वतःला कधी दोषी नाही समजत की मी किती दोष आहे. जेव्हा आपण एकाकडे एक बोट, आपले 3 बोटं आपल्याकडे असतात, हे आपण कधीच विचार करत नाही. म्हणून हा मातेंचा संदेश खूप महत्त्वाचा आहे. आणि मातेचं जीवन इतकं साधन होतं, मी एक सांगले तर माहिती आहे दिवससुद्धा पुरणार नाही मातेचं जीवन सांगायला गेलं तर. इतकं परिपूर्ण भरलेलं, इतकं प्रेमाने भरलेलं, ममतेने भरलेलं. पण त्याच माताजी स्वामीजींना सुद्धा शिकवतात. बघा मातेंचं हृदय कसं आहे, मी तुम्हाला एका छोट्या गोष्टीने सांगतो, कारण स्वामीजींचं पण त्याच्यामध्ये उल्लेख होतोय. जेव्हा स्वामीजी 1897 रामकृष्ण मठ बेलूर मठाची स्थापना करतात, आपल्या गुरुदेवांच्या नावाने रामकृष्ण मठ मिशनची स्थापना करतात. आणि त्यानंतर अवघ्या 1 वर्षानंतरच जमीन घेतली असती बरं विकत सगळी स्वामीजींनी रामकृष्ण मिशन करता. आणि 1898 नंतर 1899 खूप मोठी प्लेगची साथ येते कलकत्त्यामध्ये. आणि प्लेगची साथ आल्यानंतर अनेक लोक मरायला लागतात. आणि जेव्हा स्वामीजींना कळतं, स्वामीजी त्या टायमाला कुठं होते, दार्जिलिंगमध्ये. स्वामीजी शरीर तेवढं ठीक नव्हतं त्या टायमाला, आजारी होते. परंतु जेव्हा स्वामीजींना कळतं की असंच कलकत्त्यामध्ये होऊन राहिलं, अनेक लोक मरून राहिले त्या प्लेगच्या साथीमुळे, आणि अनेक लोक तिथनं बाहेर दुसऱ्या गावी जाऊन राहिलेत, कलकत्ता सोडून राहिलेत, तर स्वामीजी लगेच आदेश देतात की सांगून द्या म्हणे सगळ्यांना, कुणालाही कलकत्ता सोडून जाण्याची गरज नाही. आपण तिथं आपलं महत्कार्य, आपलं रिलीफ कार्य आपण तिथं सुरू करतो म्हणून सांगून द्या, रामकृष्ण मठ मिशन सुरू करून राहिलं आहे. ही गोष्ट ऐकता क्षणी, कारण त्या टायमाला त्यांच्या ज्या शिष्याच्या फॉरेन शिष्या भगिनी निवेदिता मार्गरेट नोबेल त्यासुद्धा तिथं होत्या. आता हे जे बाकीची लोक होते, त्यांचे गुरुबंधू वगैरे होते, त्यांना कळतं अरे स्वामीजी हे तर म्हणून राहिले बुवा की आपल्याला इथं महत्कार्य करायचं, रिलीफ करायचं आहे, पण पैसा येणार कुठून? आत्ता तर जमीन विकत घेतली आणि त्या जमिनीमध्ये सगळा पैसा आपण घालवलेला आहे, आणि एवढ्या लाखो लोकांना मदत करणं सोपं नाही आहे. तर ते स्वामीजींच्या, स्वामीजी तुम्ही जर म्हणताय पण हे करणार कसं बुवा आपण? हे आपल्याकडे पैसा नाही राहिला हातामध्ये. तर स्वामीजी काय म्हणतात आहे
अरे पैसा नाही तर आपण आपली मठाची जमीन विकून टाकू म्हणे. काय म्हणतात ते, मठाची जमीन विकून टाकू आणि त्यांचं कार्य आपण पहिलं करू. त्या लोकांना राहत कार्य करणं आपलं आवश्यक आहे, त्यांचे प्राण वाचवणं आवश्यक आहे. विचार करा केवढी मोठी गोष्ट आहे. अहो आपण आपल्याकडे छोटंसं घर जरी घेतलं तरी आपण विकायच्या भानगडीत पडू का? विचारसुद्धा मनामध्ये येणार नाही आहे. आणि ज्या स्वामींनी आपल्या गुरुदेवांचं पुढील भविष्यातलं जे मोठं कार्य आहे संपूर्ण जगाकरता त्यासाठी जमीन घेतलेली आहे, ती विकायला निघाले स्वामीजी एका क्षणामध्ये. म्हणजे तुमच्या लक्षात यायला पाहिजे की ह्याच्यामध्ये स्वामीजींचं आपल्या गरीब बांधवांबद्दल आपल्या देशाबद्दल काय प्रेम होतं. एका तोंडाने बोलण्याची गोष्ट नाही, प्रत्यक्षामध्ये स्वामीजी तसेच होते. स्वामीजी म्हणजे साक्षात आशितोष शिवाचा अवतार. कधी रुद्रराव रूप त्यांचं धारण होत आहे. ते रुद्ररूप धारण झाल्यानंतर चांगले त्यांच्यासमोर थांबत नव्हते. त्यांचे गुरुबंधूसुद्धा स्वामीजींना खूप घाबरायचे त्या टायमाला, कुणी समोर थांबत नव्हतं. मग अशा टायमाला काय, अशा टायमाला त्या गुरुबंधूंना माहीत होतं आता एकच उपाय, काय, हायकोर्ट. हायकोर्ट म्हणजे काय, कोर्टामध्ये नाही केस करायला. हायकोर्ट म्हणजे माताजी साक्षात शारदादेवी, की माताजींकडे जाण्याशिवाय दुसरा उपाय नाही आपल्याला. माताजींना सांगायला लागेल तर काहीतरी होऊ शकतं. आणि ही जेव्हा गोष्ट मातेंच्या कानावर पडते आणि माताजी येऊन भेटतात तेव्हा माताजी म्हणतात, अरे नरेन तू असं काहीतरी करतोस, मी कळलं, मला ऐकलं, हे खरं आहे का? तर माताजीला स्वामीजी म्हणतात, हा आई खरं आहे, दुसरा आपल्याकडे उपाय नाही, आता करायचं काय, एवढ्या लोकांचे प्राण कसे वाचवून, आपल्याला पैसे नव्हता जमीन विकू. आम्ही काय म्हणे, आम्ही साधं आहोत म्हणे, आम्ही साधं आहोत, आम्ही कुठे झाडाखाली राहू शकतो, भिक्षा मागून खाऊन पुन्हा राहू शकतो, विशेष काय नाही आहे. पण ह्या लोकांचे हे जे संसार म्हणजे लोक आहेत ह्यांचे प्राण कोण वाचवणार? तर आई म्हणते, नरेन तू बरोबर बोलतो बेटा, परंतु तुम्ही भगवान श्रीरामकृष्ण शिष्य आहात, तुम्हाला तसं त्यांचं आशीर्वाद आहे, त्यांनी तुमचं तसं जीवन घडवलं आहे. अरे पण बेटा हे लक्षात ठेव की भविष्यामध्ये जे काय येणार आहेत उद्या साधू जे बनून इथं येतील त्यांचं काय होणार, त्यांनी कुठं राहायचं, हे सगळं ठाकूरनी सांगितलं. त्यांच्यासाठी येणाऱ्या भविष्यामध्ये 100-150 नंतर त्यांना माहीत होतं आमच्यासारख्या साधू इथं येणार आहेत, आता आम्ही कुठे राहिलो असतो आज, आम्हाला तर राहणं मुश्किल झालं असतं. पण बघा माताजी त्यांना किती व्यवस्थित व्यावहारिक दृष्टी समजून सांगतात स्वामीजींना सुद्धा. बघा माताजी काय शिक्षण नाही आहे, माताजी ॲब्सोल्युटली काय शिकल्या नव्हत्या, परंतु बघा माताजी म्हणतात, अरे नरेन तुझं ही जमीन विकायला निघाला आहेस, पण तू ही जमीन तू कुणाच्या नावं केली आहेस ना? तो म्हणतो हो मी ट्रस्टीच्या नावं केलेलं आहे. मग तू ट्रस्टी लोकांचं मत घेतलं आहे? अरे बापरे, मी तर ट्रस्टी लोकांना विचारलं ना म्हणे, त्यांना विचारून बघ. तर माताजी म्हणतात ठीक आहे काय हरकत नाही. त्या ट्रस्टी लोकांशी बोलणं झालं, त्यांची पण इच्छा नाही की मठाची जमीन विकायची. आणि नंतर ती घटना घडल्यानंतर ती व्यवस्था पण झाली, स्वामीजींना मदतीचा हात पण आले आणि ते मदत पण झाली. परंतु बघा माताजींनी तिथं त्या टायमाला स्वामीजींना पण तिथं व्यवस्थित व्यावहारिकता समजून सांगितलं नाही. तर आज जर ते रामकृष्ण मिशनची जागा जर विकली असते तर आज भविष्यामध्ये होऊ शकलं असतं रामकृष्ण मिशन उभं पण नसतं झालं एवढं लवकर. तर बघा स्वामींचे हृदयता आणि मातेंचं त्या टायमाचं स्वामीजीबद्दलचं प्रेम, आपल्या मठाबद्दलचं प्रेम, इतरांबद्दलचं प्रेम आपल्या इथे दिसून येतं. तर मातेजी इतकं साधं होतं, मातेंचं खरंच खूप प्रेम होतं सगळ्यात. आपल्या अनेक भक्तांवर प्रेम त्या करायच्या. इव्हन त्यांची एक गोष्ट म्हणजे माताजी काय, स्वामींचे जे शिष्य होते भगवान श्रीरामकृष्णांचे जे शिष्य होते शारदानंद महाराज, स्वामी विवेकानंदचे गुरुबंधू, ते काय सामान्य नव्हते, ते पण महापुरुषांमध्येच एक. भगवान श्रीरामकृष्ण इथं ही जी लीला स्थापन करण्यात आली त्याच्याबरोबर त्यांचे लीला सहचर, ज्यांनी स्वयं जो लीला प्रसंग म्हणून रामकृष्ण मठ मिशनमध्ये एक खूप सुंदर असं पुस्तक जे आहे ते खूप प्रसिद्ध असं पुस्तक आहे, स्वयं शारदानंद महाराजांनी लिहिलेलं आहे. असे शारदानंद महाराज त्याविषयी मी तुम्हाला सांगू इच्छितो की बघा एक अशी घटना घडते की मातेच्या जीवनामध्ये, मातेच्या गावाला असं ना जयरामटेला, तिथे अमजद एक मुसलमान व्यक्ती असतो, तो त्या टायमाला ते गुंड म्हणून प्रसिद्ध असतो. कारण त्या लोकांचा त्या टायमाला रेशमचे व्यवसाय असतात, पण त्या टायमाला इंग्रज सरकार असल्यानंतर त्याचे सगळे व्यवसाय बंद करतात आणि हा नंतर अमजद गुंड बनतो आणि डकैत वगैरेची कामं करतो. परंतु मातेजींचं सुद्धा त्याच्यावर एवढं प्रेम असतं की माताजी त्याला प्रेमाने बोलून घ्यायच्या आणि घरचं काम करून घ्यायच्या. आणि घरचं काम करून घेतल्यानंतर सुद्धा आता माताजी तसं पाहिलं तर शरीर ब्राह्मण, पण माताजी होते ना, माताजी सगळ्यांना, कारण माताजी म्हणायचे मला जर कुणी आई म्हणून हाका मारली तर मला राहवत नव्हतं, मग तो कुणी का असा ना. अरे एखाद्याचं छोटंसं पोरगं, लहान पोरगं म्हणे उकरड्यावर जर पडलं असन त्याला बाकीचे लोक हात नाही लावतात, पण आपली आई त्या मुलाला कधी सोडत नाही. आपल्या आई त्याला पटकन त्या उकरड्यावर उचलते, ते घाणीत उचलते आणि काय करते, त्या मुलाला साफ करते. हे फक्त आणि फक्त आईच करू शकते, बाकीच्या मध्ये ताकद नाही जगामध्ये कोणाची तेवढी. इवन त्या पित्याची, त्या बापाची सुद्धा ताकद नाही आहे त्या मुलाला साफ करून घेण्याची, फक्त आई करू शकते.
आणि आई काय करते, साफ करून त्याला छानपैकी आंघोळ बिंघोळ घालते, पावडर लावते, त्यानंतर मस्त काजळ लावते, त्याला नजर नाही लागून पुन्हा एखादा टिक्का पण लावते काळा. हे फक्त आई करू शकते. आणि ते स्वयं हे सगळे गुण माताजींमध्ये होते, फक्त ते आपल्या मुलापुरते नव्हते. हे संपूर्ण जगामध्ये जे काही आपण आहोत इथं, ते सगळ्यांकरता ती माताजी ज्या होत्या त्या सारख्याच होत्या. त्यांचं जे हृदय ते सगळ्यांसाठी सारखंच होतं. त्या फक्त काय साधू संतांच्या, रामकृष्ण मठ मिशनच्या फक्त आई नव्हत्या. त्या आई म्हणत होत्या, अरे मी काय तुझी फक्त मानण्यासाठी आई नव्हती, मी फक्त गुरुपत्नी म्हणून आई नाही आहे, मी फक्त म्हणण्यापुरती आई नाही आहे, खरी खरी आई आहे मी तुमची सर्वांची, अशा माताजी म्हणतात आहे. आणि त्याच्यात त्या अमजदच्या सुद्धा आई होत्या, की जो अमजद तिथं जेवण घातल्यानंतर माताजी स्वतः त्याची जी पत्रावळी होती माताजी स्वतः उचलायच्या. आणि तिथं जी नलिनी जी होती माताजींची, जी त्यांच्या भावाची मुलगी, ती ओरडून सांगायची, आई तू काय करते, काय करते, तुझी जात बाटल म्हणे, तू कुठल्या पत्रावर हात लावते, ते अमजद तो मुसलमान, त्याची तू पत्र उचलून राहिले. तर माताजी म्हणतात, वा ग वा, एखाद्याची पत्र उचलली म्हणजे काय जात बाटते का म्हणे. तर माताजी काय म्हणतात बघा, खूप सुंदर माताजी बोलतात. मातेचं हृदय किती मोठं आहे याच्यावर तुमच्या लक्षात येईल. माता पितांनो, तिथं माताजी म्हणतात की जसा माझा शरद तसाच माझा अमजद. आता मी तुम्हाला सांगितलं स्वामी शारदानंद महाराज कोण होते, भगवान श्रीरामकृष्णाचे शिष्य, स्वामीकांचे गुरुबंधू, ज्यांनी लीलाप्रसंग लिहिला, असे मोठे व्यक्ती. आशांबरोबर मातेची तुलना करतात ते अमजदची, की एक चोर गुंड, त्याची तुलना माते त्याच्यावर करू शकतात का. हे कोण करू शकतं, फक्त आणि फक्त ती जगत जननी आपण म्हणू शकतो, जिला साक्षात सरस्वती, तीच हे बोलू शकते. बाकी हे असामान्य गोष्ट आहे मित्रांनो, हे बोलू शक्य नाही आहे. तर आजच्या ह्या प्रवचनामध्ये माझ्या मते मी स्वामी विवेकानंद, जगद्गुरू, भगवान श्री रामकृष्णदेव, मा सारदेवी, तिघांचं जीवन मी आपल्यासमोर, त्यांचे काय उपदेश, त्यांचे काय जीवन, त्यांचे काय दृष्टांत मांडण्याचा प्रयत्न केला. आणि ह्याच्यामध्ये जर माझ्याकडनं काय चूक भूल झाली असेल तर कृपा करून मला माफ करावा. आणि हे आजच्या पावन प्रसंगी मला इथे जे बोलवण्यात आलं त्याबद्दल मी येथील हेवऱ्या गावातील विवेकानंद आश्रमाचे मी अगदी अंतःकरणपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला पूर्ण विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु. जोरदार टाळ्या वाजवा.